तर नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? सर्व मजेत ना? तर मी विघ्नेश म्हात्रे आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मनापासून आपल्या मी पनवेलकर या यूट्यूब चॅनलवरती. तर मंडळी आज आपण जात होतो म्हणजे हेदुसणे गावामध्ये. तर तिथे आहे ना कालम परिवार गेला होता तो म्हणजे तुळजापूर आणि जेजुरीला आपले कुलदैवत घेऊन. तर आज आहे ना तब्बल 4 दिवसात ते रिटर्न आलेले आहेत. तर आता आहे ना त्यांची रॅली निघणार आहे. तर चला मंडळी तिथे आहे ना आपले गुरुवर्य रोहिदास दादा मडवी येणार आहेत आणि त्यांचे सर्व शिष्यमंडळी येणार आहेत. तर चला जाऊया तो म्हणजे एडुसणे गावामध्ये आणि तिथली मजा, धमाल आणि उत्साह बघूया तो म्हणजे कुलदैवत रॅलीचा. तर इथे बघताय मंडळी आपण आहोत ना तो म्हणजे नवीन जेजुरीमध्ये. तर आता इथे आहे ना भावाच्या अंगात वारा संचारलेला आहे. तर बघूया आता कोणत्या देवाचा वारा येतोय ते. हा बोला. हा बोला. कंठवराव जेजुरीचा. तर इथे बघताय मंडळी देवाने कबुली दिलेली आहे. श्री मार्तंड भैरव म्हणजे कुलाचा कुलस्वामी देव खंडोबा आलेला आहे. तर इथे बघताय मंडळी देवाचा वारा संचारल्यानंतर देवाने पादुका घातलेल्या आहेत आणि वारा आल्याशिवाय पादुका घातल्या जात नाही. आणि तशा जर कोणी घातल्या तर डायरेक्टली पादुकांचे किले पायामध्ये जातात. सदानंदाचा. तर मंडळी आत्ता आपण आपल्या लोकेशनवर आलेलो आहोत तो म्हणजे हेदुसणे गावामध्ये. तर मंडळी हेदुसणे गावामधील कालम परिवारातील कुलदैवत आता आलेले आहेत. तर आता त्यांचे मानपान केले जाते ते म्हणजे हार फुल वेणी आता घातली जाते. तर आता इथे बघताय तुम्ही आईंच्या अंगात सुद्धा वारा आलेले आहेत तो म्हणजे तुळजापूरच्या भवानी आईचं पाहू शकता तुम्ही. तर मंडळी इथे बघता तुम्ही आईचं लेणं दिलेलं आहे तो म्हणजे कुंकू आणि आईचा शिक्का आहे तो म्हणजे कवड्याची माल. तर आता आईला कवड्याची माल सुद्धा घातलेली आहे. तर इथे बघताय मंडळी गुरुवर्य रोहिदास दादा आता भक्ताच्या अंगात वारात सरवत आहेत. तर मंडळी सर्वांच्या आता आरत्या वगैरे करून झालेले आहेत. तर थोड्याच वेळात आहे ना आपण आता गावाकडे आई येशवीपाशी जाणार आहोत. तर आता भक्ताच्या हातात साखल दिलेली आहे ती म्हणजे देव खंडोबाची. मंडळी आत्ता जो वारू मारला जातोय हातावर आणि पायावर तो गुरु शिवाय कोणी दुसरा देऊ शकत नाही. जेव्हा गुरु दक्षिणा दिली जाते तेव्हा गुरु हा मंत्र देतो आणि त्या मंत्रानुसार वारू म्हणजे सोटा मारला जातोय. आणि जसा हा वारू मारला जातोय तसा भक्ताच्या अंगात वाडा खेळला जातोय.
तर इथे बघताय मंडळी सर्व कालम परिवारातील लेडीज आहे ना मस्त असा डॅन्स करतायत एक मॅचिंग साड्या करून. तर आता जशी आपली मिरवणूक गावामध्ये जाईल ना तसं आपल्या मिरवणुकीला रंगत येणार आहे. तर आता इथे बघताय मंडळी साखल मारण्यात येत आहे. तर इथे बघताय मंडळी आता देवाची काठी खेळण्यात येत आहे. तर मंडळी जशी आपली देवांची मिरवणूक गावामध्ये येत आहे ना तशी पब्लिक वाढत आहे.
तर मंडळी आत्ता आपण आलेलो आहोत तो म्हणजे श्री राधाकृष्ण मंदिरामध्ये. तर चला आता देवाचं दर्शन घेऊया. तर इथे बघता मंडळी शर्यतींचे बैल जोडी सुद्धा इथे आणलेली आहे, ते म्हणजे देवाचं दर्शन घेण्यासाठी. तर इथे बघा बैलाचं नाव आहे ते म्हणजे आयफोन. इथे बघताय जय मल्हार. तर मंडळी आता आपण आई येशवी पाशी आलेलो आहोत. तर चला आता आई येशवी देवीचं दर्शन घेऊया. तर मंडळी आता आई येशवी पाशी प्रत्येक जण आपापले आता इथे वारे घेणार आहेत. तर आता मंडळी इथे साकल खेळण्यात येणार आहे, तो बघू शकता. तर मंडळी आता ग्रुपमध्ये इथे वारू खेळण्यात येणार आहे. आता बघू शकता वारूची मजा. तर इथे पाहू शकता मंडळी देवाची ठकर घेण्यात येत आहे आणि ही फक्त वारा आल्यानंतर घेण्यात येत आहे.
तर बघताय मंडळी, देवाचं वारा घेऊन काठी पाठीवर मारण्यात येत आहे बघा. तर इथे बघताय मंडळी, वारा घेऊन हातावर कापूर जाळून खेळला जातोय बघा. तर इथे बघताय मंडळी, कालम परिवारातील लेडीज मंडळी आता फुगड्यांची मजा घेत आहेत मस्त. तर इथे बघताय मंडळी, गुरुवर्य रोहिदास दादा आता वाऱ्यात चरवत आहेत बघा. तर इथे बघताय मंडळी, आणखी 2 वारे खेळवण्यात आलेले आहेत इथे.
तर बघू शकता मंडळी, जेंट्स लोक सुद्धा मजा घेतात ते म्हणजे फुगड्यांची. तर बघताय मंडळी, आता साखल खेळण्यात येत आहे इथे. तर इथे बघताय मंडळी, आई तुळजाभवानीचा वारा आता खेळण्यात आलेला आहे. तर आता वारा खेळून झालेला आहे. तर आता गुरुच्या चरणाशी वारा सोडण्यात आलेला आहे. तर आत्ता आपण आलेलो आहोत तो म्हणजे आई गावदेवीच्या मंदिरापाशी. तर चला आता आई गावदेवीचं दर्शन घेऊया. आणि इथे बघताय आई गावदेवीच्या पायऱ्यांवर कापूर जाळण्यात आलेला आहे. तर आता म्हसोबा देवाचं दर्शन घेऊन आपण आपल्या घराकडे आता जाणार आहोत.
तर मंडळी आपली मिरवणूक आता घरापाशी आलेली आहे, ती म्हणजे कुल स्वामींचा जिथे देवर आहे ना त्या घरापाशी आलेले आहेत. तर इथे पाहू शकता मंडळी, आता आपले कुलस्वामी कुलदैवत आता घरात आलेले आहेत. वरती लायटर मीच पेटून जाईल. फुला टाकायला पाहिजे होती. तर मंडळी आता आपले कुलदैवत देवाऱ्यात ठेवण्यात येणार आहेत आणि त्याच्यानंतर होईल ती म्हणजे आरती. आणि सर्वजण जेवढे जेवढे वारे घेतलेले ना तेवढे जण आता गुरुच्या चरणी वारे सोडणार आहेत. महाराज की और आई राजा आई भवानीचा गावदेवी माते की एकविरा माते की बोल मांडरचे कालुबाईच्या नावानं साधू करता सर्वांगे सुंदरा उचेंदुराची काठी मारा मुक्ता पराची तुम्ही सगळे अगदी द्या. देवाच्या नावाचा जयकार झाला पाहिजे. याला घ्या शिवा तर मंडळी, एड्डूसने गावातील कालम परिवारातील ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असेल ना तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मी पनवेलकर या यूट्यूब चॅनलला. तर चला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.